नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच वेळा जन्मकुंडलीच्या आधारावरती ग्रहांची स्थिती बघितली जाते. पण ज्यांना आपली जन्मतारीख माहीत नाही अशा लोकांनी कसं ओळखावं की त्यांचे कोणते ग्रह कमजोर आहेत? तर कमजोर ग्रहांच्या लक्षणावरती आपण आपल्या ग्रहांची स्थिती ओळखू शकतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांचं आपल्या भावांबरोबर भांडणं होतात, जमिनीवरून परिवारामध्ये भांडणं होत असतात, शरीरामध्ये कमजोरी असेल तर अशा व्यक्तींचा मंगळ ग्रह कमजोर असतो. जर वडिलांबरोबर आपलं पटत नसेल, आपली विल पॉवर कमजोर असेल, समाजामध्ये इज्जत नसेल तर आपला सूर्यग्रह कमजोर असतो. ज्यांना मानसिक डिप्रेशन असेल, तसेच आईबरोबर पटत नसेल, आईची तब्येत सारखी खराब होत असेल, पैशाची कमतरता असेल तर अशा व्यक्तींचा चंद्रग्रह कमजोर असतो. घरामध्ये बहीण, मुलगी, आत्या यांच्या जीवनामध्ये सारख्या समस्या असतील, त्यांचं मॅरिड लाईफ चांगलं नसेल, बिझनेसमध्ये नुकसान होत असेल, नोकरी टिकत नसेल किंवा दातांच्या समस्या असतील तर अशा व्यक्तींचा बुधग्रह कमजोर असतो. घरातील मुलांचं किंवा स्वतःच्या शिक्षणामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, शिक्षण पूर्ण होत नसेल, भाग्याची साथ भेटत नसेल तर अशा वेळी गुरुग्रह कमजोर असतो. ज्यांचं गृहस्थ जीवन चांगलं नसेल, पती-पत्नीचं नातं चांगलं नसेल, चेहऱ्यावरती तेज नसेल, ज्यांना फाटलेले कपडे जी व्यक्ती घालत असतील, शरीर स्वच्छ ठेवत नसतील, अशा व्यक्तींचा शुक्रग्रह कमजोर असतो. ज्या व्यक्तींचं घर बनत नसेल, गाडी घेतल्यानंतर सारखं नुकसान होत असेल, दुर्घटना होत असतील, विनाकारण कोर्ट कचेरी, हॉस्पिटलच्या फेऱ्या घालाव्या लागत असतील तर अशा व्यक्तींचा शनिग्रह कमजोर असतो. ज्यांना गुडघ्याच्या समस्या असतील, ज्यांचा प्रभाव दुसऱ्यांवरती चांगला पडत नसेल, कामामध्ये लक्ष लागत नसेल, वाणी वाईट असेल, तसेच ज्यांना पान, गुटखा, सिगरेट याचं व्यसन असेल तर अशा व्यक्तींचा केतुग्रह खराब असतो. ज्यांना अचानक कोणत्या प्रकारची दुर्घटना होत असेल, सासरी संबंध चांगले नसतील, अशा व्यक्तींचा राहुग्रह कमजोर असतो. तर या सगळ्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की आपला कोणता ग्रह कमजोर आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.